नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। वाल्मिक सुरासे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे मित्रमंडळींनी पहाटेपासून तयारी केली होती। राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील व मित्रमंडळींनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। संपूर्ण महाराष्ट्रभर ते शिक्षकांच्या समस्यावर काम करत आहेत। तसेच शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमी झटत असतात। सुराशे साहेबांच्या कामाचा मोठा आवाका आहे। वाल्मिक सुराशे यांनी सर्व मान्यवरांचे, आप्तेष्टांचे, नातेवाईकांचे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार मानले। सरांचा वाढदिवस आहे। हो, शानदार कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आपण सरांच्या संदर्भात काय सांगू? आमचे मित्र वाल्मिकराव सुरासे सर यांचा आज वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त सर्व मित्रमंडळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजर आहेत। मी सर्वप्रथम सर्वांचं आमच्या संघटनेच्या वतीनं आभार मानतो। आमचे सुरासे सर महाराष्ट्र राज्य आपले शिक्षण संस्था महामंडळ आणि शिक्षकेतर महासंघाचे आज राज्यभरात काम करत आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर, संस्था चालकाचे अनेक प्रश्न सरांनी वेळोवेळी वर्तमानपत्राच्या माध्यमातून शासनाला निवेदन देऊन वेळोवेळी त्या समस्या सोडवण्याची प्रयत्न करतात। अनेक वेळेला आंदोलन केले। आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना कोर्टात पण ह्याच्यात जावं लागलं, जेलमध्ये पण जावं लागलं। त्यामुळे आमच्या बऱ्याचशा शिक्षक, शिक्षकेतर बांधवांना अनुदानाचे मार्ग मोकळे झाले त्यांच्या आंदोलनामुळं। आज ते आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्येक शिक्षक, महाराष्ट्र राज्यातल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये त्यांचं ठाण आहे। सर्व त्या आमच्या जिल्हा संघटनेतर्फे त्यांना आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून शिक्षक, शिक्षकेतराचे कार्य चांगले घडो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। हो हो, आज ती नावारूपाला सरांना शिक्षण महर्षी गौरविले जाते। हो, सरांचे ग्रामीण भागातून सरांचं शिक्षण राहत असल्यामुळे, ग्रामीण भागात शिक्षण झाल्यामुळे ते शहरात आले आणि शहरातून येऊन त्यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून नालेगाव, पाटेगाव, संभाजीनगर या ठिकाणी शाळा ओपन केल्या आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेतलं। बऱ्याचशा मुलं नोकरीला, चांगल्या पोस्टवर नोकरीला लागल्या आणि आजही त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट असं संभाजीनगर जिल्ह्यातील आज त्यांच्या ग्रामीण भागातल्या शाळा, टॉप मोस्ट शाळा त्यांच्या चंद्रकांत गायकवाड सर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज चांगल्या प्रकारचं विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात आहे खेड्यापाड्यामध्ये। त्यांना शिक्षणाची जी काही तुम्ही म्हणले ती पदवी द्यायला काही हे नाही। खरं म्हणजे शिक्षण महर्षी ही उपाधी हो 70, 75 किंवा 80च्या दरम्यान त्यांचं वय झालं लावली जाते। सरांकडे पाहिलं तर सर अतिशय हे दिसतात, तरुण दिसतात। हे सुद्धा एक इंगित आहे। सरांचं कसं आहे, 5 वाजेपासून कार्यक्रम सुरू होतो। ते कधी आम्हाला थकलेले वाटत नाही, आम्ही तरी थकतो कधी कधी, पण ते रात्री 10 वाजेपर्यंत अहोरात्र शिक्षण संस्थेसाठी वेगवेगळ्या प्रश्नासाठी भांडत राहतात। ते काही लोक काय झालं, वय झालं का बाहेर निघत नाही, काम करत नाही, पण त्यांचं आज जवळजवळ 63-64 वय चालू आहे त्यांचं, पण आज ते थकत नाही। जो सकाळी चेअर असतो तोच संध्याकाळी त्यांचा असतो। तर त्यांचं एकदम काम करण्याची हातोटी वेगळीच आहे। पूर्ण नाव? आसाराम शेळके, अध्यक्ष शिक्षकेतर महासंघ, छत्रपती संभाजीनगर। गायकवाड सर पुढे नाही, गायकवाड सर अरे नाही, गॅप नाही काही। Okay.